टेस्टिंग म्हणजे फक्त टेस्ट केस चालवणे नाही. टेस्टिंगला स्टार्ट पॉइंट आणि स्टॉप पॉइंट असतो. हे 2 पॉइंट क्लिअर नसतील, तर टेस्टिंग कंट्रोलमध्ये राहत नाही. आज आपण एंट्री क्रायटेरिया आणि एक्झिट क्रायटेरिया नीट समजून घेणार आहोत. टेस्टिंग स्टार्ट कधी करायची, म्हणजे एंट्री क्रायटेरिया आणि टेस्टिंग स्टॉप कधी करायची, हा एक्झिट क्रायटेरिया. सगळ्यात आधी एंट्री क्रायटेरिया. एंट्री क्रायटेरिया म्हणजे टेस्टिंग सुरू करण्याआधी पूर्ण व्हायला हव्यात अशा कंडिशन. रिक्वायरमेंट, डिझाइन डॉक्युमेंटेशन हे पूर्ण कंप्लीट आहे आणि रिव्ह्यूड आहेत. त्यानंतर टेस्ट केसेस आपण प्रिपेअर केलेले आहेत. ते टेस्ट केस रिव्ह्यू केलेले आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट केस आपण ॲप्रूव्ह केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो एन्व्हायर्नमेंटमध्ये टेस्ट करायची आहे, ते टेस्ट एन्व्हायर्नमेंट किंवा मग जे पण आपण सॉफ्टवेअर यूज करणार आहे, ते सॉफ्टवेअर पूर्ण सेटअप आहे. ते सॉफ्टवेअर पूर्ण स्टेबल आहेत आणि रेडी टू यूज आहेत. मीटिंग धिस क्रायटेरिया हेल्प अव्हॉइड वेस्टेज ऑफ एफर्ट. मीन्स टेस्टिंग स्टार्ट करण्या अगोदर जर आपल्याकडे टेस्ट केसच रेडी नसेल किंवा मग आपल्याला टेस्ट काय करायचं ते माहीत नसेल, तर आपला टाईम वेस्ट होतो. राइट, टाईम वेस्ट होतो. तर हेच आपल्याला अव्हॉइड करायचं आहे. त्यासाठी एंट्री क्रायटेरिया इम्पॉर्टंट असतो. जसं कॉलेजमध्ये जर का तुम्हाला सिलेबसच सांगितलेला नाही, कॉलेजचा सिलेबसच जर का क्लिअर नसेल, तर प्रिपरेशन किंवा टेस्ट देणं युजलेस आहे. तसंच एंट्री क्रायटेरिया जर का प्रॉपर नसेल, तर टेस्टिंग करणं युजलेस आहे. एंट्री क्रायटेरिया सांगतो, की टेस्ट आता तुम्ही करू शकता किंवा मग रेडी टू टेस्ट आहे सॉफ्टवेअर. आता दुसरा भाग एक्झिट क्रायटेरिया. एक्झिट क्रायटेरिया म्हणजे टेस्टिंग थांबवण्याआधी फुलफिल व्हायला हव्या अशा कंडिशन्स. एक्झिट क्रायटेरिया सांगते आता सॉफ्टवेअर रिलीज करायचा की नाही. त्यामध्ये ऑल क्रिटिकल अँड हाय सिक्युरिटी बग रिझॉल्व्ह झालेले आहेत. त्यानंतर आपण जितक्या पण टेस्ट केस प्लॅन केल्या होत्या, तितक्या सगळ्या टेस्ट केस एक्झिक्यूट झालेल्या आहेत. त्यानंतर रिक्वायरमेंट कव्हरेज अचीव्ह झालेला आहे. त्यानंतर क्लायंट ॲक्सेप्टन्स आपल्याला मिळालेला आहे. एक्झिट क्रायटेरिया गॅरंटी करते, की सॉफ्टवेअर क्वालिटी काय असेल रिलीजच्या अगोदर किंवा नेक्स्ट फेजच्या अगोदर. जसं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सक्सेसफुल झाले, पेशंटची हेल्थ बरोबर आहे, की पेशंट डिस्चार्ज होतो. तसंच टेस्टिंगमध्ये एक्झिट क्रायटेरिया फुलफिल झाला, की सॉफ्टवेअर रिलीज होतं. एक्झिट क्रायटेरिया इज इक्वल्स टू रेडी टू रिलीज. रेडी टू रिलीज. ओके. सो आपल्याला काय बघितलं, एंट्री क्रायटेरिया सांगते, की टेस्टिंग स्टार्ट कधी करायची. व्हेन टू स्टार्ट व्हेन टू स्टार्ट टेस्टिंग. आणि एक्झिट क्रायटेरिया आपल्याला सांगतो, व्हेन टू स्टॉप टेस्टिंग. व्हेन टू स्टॉप टेस्टिंग. टेस्टिंग विदाऊट क्रायटेरिया म्हणजे टेस्टिंग विदाऊट कंट्रोल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथड ऑफ टेस्टिंग, स्टॅटिक टेस्टिंग आणि डायनॅमिक टेस्टिंग काय असते. सॉफ्टवेअर न चालवता टेस्टिंग आणि चालवून टेस्टिंग. डिफरन्स क्लिअरली.